गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 33। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा। खूप वेळ झाला होता दोघे जण झोपलेले त्याला। अभिला जाग येते, तो अनुला आवाज देतो, अनु उठ। अनु झोपेत असते, ती झोपेतच नाही, तिने डोळे बंद ठेवूनच नकारार्थी आवाज काढला। त्याने पुन्हा अनुला आवाज दिला, अनु आपल्याला जायचं आहे, उठ। तो तिच्या गालावर हळूवार बोट फिरवत होता। आता ती झोपेतून जागी झालेली, तिने डोळे उघडून गोड हसून त्याच्याकडे पाहिलं आणि परत अभिच्या मिठीत शिरली। अभि बोलतो, अनु आपल्याला निघायला हवं, आधीच उशीर झालाय। ती काहीच न बोलता शांत त्याचा सहवास अनुभवत होती। सध्या तो जवळच असावा असं वाटलं असेल तिला। तिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही, म्हणून तो बोलतो, अनु मला माहिती आहे तुला मला सोडू वाटत नाही ना, तुला माझ्या मिठीतच राहावंसं वाटतंय। पण काय आहे ना बायको, आपल्याला आता घरी जाण्यासाठी निघायला हवं। घरी सगळे काळजी करत असतील आपली। तशी अनु पटकन अभिपासून बाजूला होते। अहो सॉरी, ते मी झोपेत होती, निघूयात आपण लगेचच। तो तिच्याकडे पाहून हसतो आणि बोलतो, एवढं दचकायला काय झालं, सावकाश उठायचं। बोलत त्याने तिचे विस्कटलेले केस हळूवार एकत्र केले। ती तर नुसती पाहतच होती अभिकडे। तो खूपच प्रेमाने तिच्या केसांना हात लावत होता। ती त्याला थँक्स बोलते। तो इट्स ओके बायको, चल उरक लवकर। ती हो बोलून फ्रेश होण्यासाठी जाते। ती फ्रेश होण्यासाठी गेल्यावर तो मनातच, बायको मला कळायला लागलाय तुझा स्वभाव, तू प्रॅक्टिकली कमी आणि इमोशनल जास्त आहेस ते। काही तासांनंतर दोघे मुंबईत घरी पोहोचतात। नीलम यांना त्यांनी प्रवासात असताना सांगितलं होतं ते निघालेत यायला ते। पावसामुळे त्यांना पूर्ण दिवसभर प्रवास करता नव्हता आला, त्यामुळे त्यांनी रात्रीचा प्रवास केला होता। मध्यरात्रीपर्यंत घरी पोहोचलेले ते। तोपर्यंत नीलम त्यांची वाट बघत बसलेल्या। अनु अभिला घरी सुखरूप व्यवस्थित आलेलं पाहून त्या समाधानाने त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपल्या। बराच वेळ प्रवास केल्यामुळे अनु आणि अभि बेडवर पडल्या पडल्या झोपून जातात। दुसऱ्या दिवशी अनुला जरा उशिरा जाग येते। ती उठते तर तिच्या बाजूला अभि नसतो। घड्याळात पाहते तर 9 वाजून गेलेले। अनु स्वतःशीच, अरे बापरे, मी 9 वाजले तरी झोपले आणि हे कुठे गेले, ऑफिसला गेले की काय हे, यांनी मला उठवायला हवं होतं। अगोदरच तिला उठायला उशीर झालेला, त्यामुळे आता ती जास्त विचार न करता फ्रेश व्हायला जाते। तसंही आज तिची कॉलेजला दांडी झालेली। ती उशिरा उठल्यामुळे ती तिचं आवरून खाली हॉलमध्ये येते। ती आल्यावर लगेचच नीलम त्यांचा मोबाईल तिच्या कानाला लावून बोलतात। ती त्यांच्याकडे पाहतच हॅलो बोलते, तर समोरून अभि बोलतो, गुड मॉर्निंग बायको, सॉरी तुला उठवलं नाही। अगं तू छान झोपलेली, त्यामुळे तुला उठवावं असं नाही वाटलं मला। ती फक्त ऐकत होती म्हणून अभि बोलतो, बोल अनु, तू अशी शांत का आहेस। तिच्या समोर नीलम असतात, त्याही नजरेनेच बोल म्हणून बोलतात। तिला काय बोलायचं ते सुचत नव्हतं। नीलम समोर असल्यामुळे लाजत होती। मग तोच बोलतो, ब्रेकफास्ट झाला अनु तुझा। ती नाही झाला बोलते। बरं मग पहिला ब्रेकफास्ट करून घे आणि आराम कर। ती हो बोलते। अभि बोलतो,
एवढी अवघडल्यासारखी का बोलत आहेस? ती नाही असं नाही बोलते. अनुला अवघडलेलं पाहून नीलम समोरून उठून किचनमध्ये निघून जातात. तेव्हा कुठे अनु बोलू लागते. अनु बोलते, अहो तुम्ही ऑफिसला जाण्या अगोदर मला उठवायला हवं होतं. का नाही उठवलं तुम्ही मला? किती उशीर झाला मला उठायला आणि माझं कॉलेजला जाणं पण राहिलं. अभि बोलतो, बघ मला माहिती होतं तुला उठवलं असतं तर तू कॉलेजला गेली असती, म्हणूनच नाही उठवलं मी तुला. अभि बोलतो, आज फक्त तू आराम कर, उद्यापासून कॉलेजला जा. अनुला माहिती होतं आता कॉलेज या टॉपिकवर बोलून काहीच उपयोग नाही होणार. आता कितीही बोललं तरी तिची कॉलेजला दांडी व्हायची ती झाली होती. अभि बोलतो, अनु चल ठेवतो मी फोन, मला कॉल येतोय दुसरा. ती अहो काहीतरी बोलायचं होतं तिला त्याच्याशी, तर त्या अगोदरच अभि घाईघाईत कॉल कट करतो. ती थोडं नाराज होते, पण ते कामात असतील अशी समजूत घालते ती तिच्या मनाची. नीलम येतात तिथे. अनुला विचारतात, काय ग अनु, झालं का बोलून तुझं? ती त्यांना त्यांचा मोबाईल देत बोलते, हो मॉम झालं. नीलम बोलतात, अनु अभि तुझ्याबद्दल विचार करतोय ते पाहून माझी चिंता मिटली. नाही तर मला मी तुझी अपराधी असल्यासारखं वाटायचं. तुम्हाला दोघांना एकमेकांशी प्रेमाने बोलताना पाहून मला खूप आनंद झालाय अनु. खूप बरं वाटतंय मला. आता माझ्या मनावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटतंय. अनु बोलते, मॉम तुम्ही बोलत होतात अगदी तसेच आहेत हे. वरून कठोर दाखवतात स्वतःला, पण त्यांचं मन खूपच हलवं आहे, अगदी फणसासारखं, वरून काटेरी आणि आतून खूप गोड. नीलम बोलतात, अनु मला माहिती होतं हळूहळू तुमच्या दोघांमध्ये सर्व काही ठीक होईल. माझा विश्वास होता तुमच्या दोघांवरही तुम्ही एकमेकांना नक्की समजून घ्याल, पण त्यासाठी तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची गरज होती. तेवढ्यात आत्या आणि सोनिया येतात तिथे. अनुला समोर पाहून आत्या मनाच्या वर अनुला आलीस तू विचारतात. अनु त्यांना हो बोलते. सोनिया अनुला एक स्माईल देऊन ब्रेकफास्ट करू लागते. आजी आजोबा येतात ब्रेकफास्टसाठी. अनु जाणारच असते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये, पण ती जाण्या अगोदरच ते त्यांच्या रूममधून बाहेर आलेले. आजी, अनु बाळा कशी आहेस तू? तुझी खूप आठवण येत होती आम्हाला, बोलतात अनुला. अनु बोलते, आजी मी ठीक आहे. आजी आजोबांना वाकून नमस्कार करते ती. आजोबा बोलतात, अनु अभिने तुला माहेरी 4 दिवस पण राहून नाही दिलं ना सुखासुखी? मला माहिती असतं ना तो तुला घेण्यासाठी गावी चाललाय, तर मी त्याला गावी जाऊच दिलं नसतं. आजी बोलतात आजोबांना, अहो असं काय बोलताय तुम्ही? अनु बायको आहे त्याची. बायकोला आणायला जाताना तो काय सर्वांना सांगत बसेल का? अहो माझा अभि बदलू लागलाय. आजोबा बोलतात, त्याच्यात बदल होत आहे ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या लोखंडाचं सोनं माझ्या अनुच्या परिस्पर्शाने झालंय, कळतंय ना तुला? आजी बोलतात, अहो हो माहिती आहे हो मला. नीलम बोलतात, आई बाबा आज सकाळी अभिला पाहायला हवं होतं तुम्ही. तो खूप खुश होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज झळकत होतं. नीलम अनुला बोलतात, अनु बाळा हे सगळं तुझ्यामुळे होतंय. थँक्स अनु. नीलम यांचे डोळे भरून येतात बोलताना. त्यांच्या दगडाचं काळीज असलेल्या मुलाला अनुने तिच्या प्रेमळ सहवासाने पाझर फुटण्यास भाग पाडलेलं.
आजोबा नीलम यांना भावूक झालेलं पाहून बोलतात, नीलम, आता अभिची काळजी करणं बंद करा. अनु घेईल अभिची काळजी. अनु बोलते, मॉम, मी तुम्हाला शब्द देते, मला जमेल तेवढं सगळं करेल मी यांच्या सुखासाठी. हो अनु, मला खात्री आहे तू नक्की अभिला साथ देशील. आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी तू माझ्या अभिची साथ कधी सोडणार नाहीस, हो ना अनु? नीलम अनुला विचारतात. अनु हो मॉम बोलते. ऑफिसमध्ये अभिला राघवचा कॉल येतो. अभि बोलतो राघवला, बोल राघव, काय काम आहे तुझं? राघव, मी काम असल्यावरच तुला कॉल करतो का, बोलतो अभिला. अभि बोलतो, चुप रे, बोल पटकन, का कॉल केला आहेस तू ते? राघव बोलतो, आला का गावावरून वहिनींना घेऊन ते विचारण्यासाठी? हो आलो, अभि बोलतो. राघव बोलतो, वहिनी लगेचच आल्या तुझ्यासारख्या नवऱ्यासोबत? खूपच भोळ्या आहेत त्या बिचाऱ्या. अभि बोलतो राघवला, माझ्यासारख्या म्हणजे काय बोलायचं आहे तुला? राघव बोलतो, अरे तुझ्यासारख्या म्हणजे तुझ्यासारख्या हर्टलेस माणसासोबत बोलायचं होतं मला. इकडे राघव मनातच परमेश्वरा वाचव, नागाच्या शेपटीवर पाय ठेवलाय त्याने, फणा नाही काढला मग झालं. पण अभि न चिडता न रागवता राघवला बोलतो, राघव थँक्स. राघवला तर अभिचं आश्चर्य वाटतं. मी याला हर्टलेस बोललो आणि हा मला थँक्स बोलतोय, वेडा झालाय की काय हा? तो मनातच विचार करत असतो. अभि बोलतो, राघव, मी हर्टलेस नाहीये याची जाणीव करून दिली मला माझ्या बायकोने. तिच्यासाठी माझं हृदय धडधडू लागलंय. तिच्यासाठी असंख्य भावना आहेत माझ्या मनात. राघव बोलतो, मला वाटलं देव तुला बुद्धी द्यायला विसरला की काय, पण नाही विसरला. दिलंय देवाने तुझ्या डोक्यात एक छोटासा मेंदू तुला विचार करायला. राघव अभिची खेचतो हे अभिच्या लक्षात आल्यावर अभि बोलतो राघवला, तुझ्या तर आता. तो पुढे काही बोलणार तर त्या अगोदरच राघव कॉल कट करतो. राघवला पण बरं वाटतं. तो त्याच्या मनात, चला चांगलं झालं, अभि संसाराच्या मार्गाला लागला बोलतो तो. आज अभि घरी नेहमीपेक्षा खूपच लवकर येतो. आत्या पाहतात अभिला लवकर आलेलं. आत्या अभिला बोलतात, अभि आज तू लवकर घरी कसा काय? आजी असतात रोहिणी आत्याशी बोलत आत्याच्या बाजूलाच. त्या बोलतात, अगं रोहिणी, तुला एवढंही नाही समजत. त्याचं लग्न झालंय, बायकोसोबत वेळ घालवायचा असेल त्याला, म्हणून तो आला असेल लवकर घरी. अभि बोलतो, आजी असं काही नाही. आजी बोलतात, हो का? असं काही नाही, मग सांग मला, का आलायस तू लवकर घरी? आणि हे हातात काय आहे तुझ्या? बघू बघू. बोलतच आजी अभिच्या हातातली पिशवी घेतात. आजी ते तो बोलतच असतो तर आजी मोठ्याने बोलतात, मोबाईल? कोणासाठी आणलायस अभि मोबाईल? अरे पण मी तुला ओळखते त्यावरून तरी मला आठवत नाही तू आतापर्यंत कधी कोणासाठी काही आणलेलं. तो बोलतो, अनुसाठी. तिच्याकडे नाहीये मोबाईल. अभि अनुच्यात चांगलाच गुंतला आहे ते पाहून आत्याला वाईट वाटतं. त्या चेहऱ्यावर दाखवत नाहीत, पण तसं. आजी खुश होऊन, खरंच तू अनुसाठी मोबाईल आणलायस बोलतात? जा जा अनुला पटकन दे, इथे काय करतोयस? त्यांनीच तर थांबून ठेवलेलं असतं त्याला तिथे, आणि त्याच बोलत होत्या अभिला, इथे काय करतोयस? अभि काहीच न बोलता त्याच्या बेडरूममध्ये जातो. अभिला रूममध्ये आलेलं पाहून ती अभ्यास करत असते. ती उठते आणि बोलते, आलेच मी तुमच्यासाठी पाणी घेऊन.
त्याला तिच्यासोबत काही बोलायचं असेल ते ऐकण्यासाठी ती तिथे थांबतच नाही. तोही फ्रेश व्हायला जातो. ती आल्यावर त्याला पाणी देते. अभि तिचा हात हातात घेऊन, बायको ये इथे बस. मी तुझ्यासाठी मोबाईल आणलाय बघ. मी तुझा मोबाईल खराब केला होता ना, हा घे तुझ्यासाठी मोबाईल. तो तिच्यासमोर मोबाईल पकडत बोलतो. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत, अहो एवढी घाई का केलीत? आणता आला असता नंतर. बायको, मी तुझ्यासाठी घाई केली असं समज. आज दिवसभर तुला खूप मिस केलं मी. तुझ्यासोबत बोलावं असं वाटत होतं, पण तुझ्याजवळ मोबाईल नाही तर कसं बोलणार ना. तो बोलतो, घे ना, बघ ना उघडून. अहो पण महाग असेल. ती मोबाईल पाहत बोलते. तो बोलतो, तुझ्यासाठी आणलाय, महाग आहे का ते नाही पाहिलं मी. तो आवडलं का तुला? तिला विचारतो. ती खूपच छान आहे आवडला बोलून त्याच्या जवळून जाऊ लागते. ती उठणार की अभि तिचा हात ओढतो तशी ती त्याच्या मांडीवर पडते. काय करताय? मला अभ्यास करायचा आहे, बोलते ती. तो तिला आणखी स्वतःजवळ ओढत बोलतो, बायको दिवसभर केला असशील ना अभ्यास. आता नवरा काम करून थकून आलाय, त्याला वेळ दे ना थोडा. बोलतच तो तिला मिठीत घेतो. ती त्याला, अहो कोणी येईल, पाहिल आपल्याला असं, दरवाजा उघडाच आहे, सोडा ना मला. ती त्याच्या मांडीवरच असते म्हणून त्याला बोलत असते. तो बोलतो, कोणी नाही येणार बायको आपल्या रूममध्ये. ती, अहो प्लीज मला नाही बरं वाटत असं, सोडा ना मला. तो वेडीकडे हसतच पाहत असतो. ती, मला काम आहे, मॉमना मदत करायची आहे मला. मी तुम्हाला पाणी आणायला गेलेली तेव्हा त्यांनी मला लगेचच खाली यायला सांगितलेलं. सॉरी, ते मोबाईल बघण्यात मी विसरून गेले, बोलते. त्याला हळूच जाऊ का मी, विचारते ती. तो तिच्या भोवती असणारे त्याचे हात काढत जा बोलतो. तशी ती पळतच रूम बाहेर जाते. तो हसतच, वेडी पण खूप गोड आहे माझी बायको बोलून लॅपटॉप हातात घेऊन कामाला लागतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.